ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते. मंडळी, गळीत धान्य हा अन्नतेलाचा प्रमुख स्रोत आहे की ज्या अन्नतेलाचा वापर आपण अन्नधान्यामध्ये, सौंदर्य प्रसाधने तयार करण्यामध्ये आणि कित्येक औद्योगिक क्षेत्राच्या कामामध्ये या अन्नतेलाचा उपयोग केला जातो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी देखील या गळीत धान्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. या गळीत धान्यामुळं मानवी आरोग्यास स्निग्ध पदार्थ, प्रथिने, त्याचबरोबर कित्येक अँटीऑक्सिडंट मिळतात. भुईमूग, तीळ, करडई, त्याचबरोबर मोहरी ही प्रमुख गळीत धान्य आहेत. आणि या संदर्भातच आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे उन्हाळी हंगामातील प्रमुख गळीत धान्य पिके. आणि या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर महेंद्र पालशेतकर सर, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक धन्यवाद सर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषयच आहे गळीत धान्य. तर गळीत धान्य म्हणजे नेमकं काय आहे? गळीत धान्य म्हणजे त्यांना आपण तेलबिया पिके पण म्हणू शकतो की ज्या पिकांपासून किंवा ज्या बियांपासून आपण तेल काढतो आणि ते तेल आपण विविध आपण खाद्यतेल म्हणून वापरतो. आणि मोठ्या प्रमाणात तेलबिया पिके किंवा गळीत धान्य पिकांचा वापर आपण खाद्यतेलासाठी वापर केला जातो. आणि हे खाद्यतेलाचं एक मुख्य स्रोत आहे. म्हणजे गळीत धान्य हे पिके आपलं खाद्यतेलाचं मुख्य स्रोत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ही गळीत धान्य किंवा जी आपण तेलबिया पिके म्हणतोय ह्याचा आपण सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी असेल किंवा आणखीन काही औद्योगिक ह्या कारणास्तव याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांकडून केला जातो. म्हणजे प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी या गळीत धान्य पिकांचा फार मोठा उपयोग आहे. आता ही गळीत धान्य जी आहेत ती कोणकोणती आहेत? आता गळीत धान्य म्हटलं तर भारतामध्ये विविध प्रकारची गळीत धान्य घेतली जातात. एक तर आहे सूर्यफूल आहे किंवा सोयाबीन असेल किंवा भुईमूग असेल, तीळ असेल, कारळा असेल, विविध पिकं आहेत की जी त्या प्रत्येक जमिनीच्या पोतानुसार, त्या हवामानानुसार वेगवेगळ्या भागामध्ये घेतली जातात. आणि कोकणामध्ये म्हणाल तर कोकणामध्ये बघायला गेलं तर दोन्ही हंगामामध्ये म्हणजे खरीप असेल किंवा रब्बी हंगाम असेल ह्या किंवा उन्हाळी हंगामात असेल त्या उन्हाळी हंगामामध्ये खरीपमध्ये आपली विविध पिकं घेतली जातात. प्रामुख्याने म्हणायचं म्हटलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भुईमूग हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याच्यानंतर आपलं दुसरं पीक आहे जे खरीप हंगामामध्ये येतं ते म्हणजे तीळ अतिशय उत्तम येतं. आणि उन्हाळी हंगामामध्ये घ्यायचं म्हटलं तर मोहरी हे पीक असं आहे की त्याला कुठलाही रोग किंवा कीड रोगाचा काही प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यामुळं मी उन्हाळी हंगामामध्ये असेल किंवा ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे त्या सिंचनाची सुविधा असेल तर काही शेतकरी उन्हाळी हंगामामध्ये पण आपलं भुईमूग किंवा सूर्यफुलासारखी पिकं घेऊ शकतात कोकणामध्ये. आता ही जी काही गळीत धान्य आहेत त्याचं उत्पादन करणं का महत्त्वाचं आहे? आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये भात हे मुख्य पीक आहे. बरोबर. आणि भातानंतर तसं बघायला गेलं तर बाकीची पिकं म्हणजे काही सिंचनाची सुविधा असेल तर कोकणातील काही शेतकरी त्याची लागवड करतात किंवा कडधान्य पिकं असतील. म्हणून भातानंतर काही शेतकऱ्यांनी कडधान्यानंतर आपली गळीत धान्यही घेतली पाहिजेत की जी उन्हाळी हंगामात येऊ शकतात. आपल्याकडे सिंचनाची सुविधा असेल तर मी म्हणतोय की फेरफार झाला पाहिजे की शेतकऱ्यांनी रोटेशन पद्धत म्हणजे ह्या पिकानंतर दुसरं पिकानंतर तिसरं पीक. आणि याचा फायदा असा होतो की तुम्हाला त्या जमिनीचा पोत सुधारायला मदत होते. बरोबर. म्हणजे एकच पीक जर वारंवार घेत राहिलं तर ते जमिनीचा पोत हा कमी होत जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गळीत धान्य पिकं आहेत ही कमी कालावधीमध्ये येणारी, अधिक उत्पन्न देणारी अशी पिकं आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो.
म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या गळीत धान्याकडे वळलं पाहिजे असं माझं मत आहे. सर, गळीत धान्याची लागवड करणं अत्यंत उपयुक्त आहे, त्याचबरोबर अत्यंत गरजेचं पण आहे. थोडं स्पष्ट सांगा. तुमचे जे प्रक्रिया उद्योग आहेत ना, शेतकऱ्यांचे प्रक्रिया, आता साध्या भाषेत सांगायचं तेलाच्या घाणी, म्हणजे ज्या तेलाच्या घाणी आहे, म्हणजे जे आता तेल सरकी तेलाच्या घाणी हे आपल्या म्हणजे लोकल लेवलला, आपल्या स्थानिक लेवलला तुम्ही ते करू शकता. म्हणजे शेतकऱ्यांनी जर आपलं काही उत्पादित बियाणं असेल किंवा ते आपलं सूर्यफूल असेल किंवा भुईमुग असेल किंवा तुमचा तीळ असेल आणि हे तिळापासून जर प्रक्रिया केली, काहीतरी प्रक्रिया केली की त्याच्यापासून काहीतरी वेगवेगळे पदार्थ केले तर त्याची व्हॅल्युएशन वाढते, म्हणजे त्याचं तुम्हाला आर्थिक नफा देऊन जातात ते. बरोबर. जर तुम्हाला तेल काढता आलं त्या पिकांपासून, आता जवळजवळ आपल्याकडे काही पिकांमध्ये 30 ते 40% तेलाचं हे आहे, प्रमाण आहे. आणि ते तेल काढल्यानंतर जे सरकी वगैरे शिल्लक राहते, ती सरकी शिल्लक राहिलेली तुम्हाला पेंड म्हणून आपली जी जनावरं आहेत, पशुधन आहे, त्यांना वापर पौष्टिक राहतात. म्हणजे काही त्याच्यातला काही पार्ट असा फुकट जात नाही आहे. म्हणजे तुमची जमीन सुधारणा होते, जमिनीचा पोत सुधारतोय. बरोबर. प्लस आणखीन तुम्हाला पशुधनासाठी आपल्याला चारा उपलब्ध होतो आणि जमीन कसदार होणार आहे, जमिनीचा पोत सुधारणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी गळीत धान्य ही घेतलीच पाहिजेत. आणि आपले जे स्थानिक आहेत त्या लेवलला काहीतरी प्रक्रिया उद्योग घेऊन प्रक्रिया करून त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो आम्ही त्याला, की त्याला प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ करून ते जर विकले तर ते डायरेक्ट विकण्यापेक्षा, जे काय बियाणं येईल ते विकण्यापेक्षा तुम्ही जर प्रक्रिया करून गेलेत तर तुम्हाला शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक लाभ त्याच्यामधून मिळणार आहे. आपण ही जी काही गळीत धान्याची लागवड करणार आहोत त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे? जमीन म्हटलं पहिल्यांदा ह्या पिकांसाठी ना योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन, म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त त्रास होणार नाही आहे, की त्याच्यामध्ये जी कीड रोग आहे किंवा तिची प्रादुर्भाव कमी होतो. म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन पहिली. आता त्या प्रत्येक क्रॉप वाईज म्हणजे पिकावाईज आपल्या जी गळीत धान्य पिकं आहेत त्याच्या वाईज त्याचा प्रत्येकाचा जमिनीचा हे वेगवेगळा राहतो. आता जर तुमचं सूर्यफूल असेल तर सूर्यफुलासाठी मध्यम काळी जमीन लागेल, किंवा तुम्हाला जर भुईमुग घ्यायचा आहे त्या भुईमुग पिकासाठी वाळू मिश्रित किंवा भुसभुशीत जमिनीची आवश्यकता आहे. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा तीळ आहे किंवा मोहरी आहे, तीळ मोहरीसाठी कमी पोताची म्हणजे मध्यम पोत जरी जमीन असेल ना किंवा डोंगर उतारची जमीन असेल तरी आता कोकणामध्ये ना मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणात असे माळरान असायचे आणि त्या माळरानावरती फक्त ती तीळ वगैरे असेल ना तो असा पाऊस सुरू व्हायच्या अगोदर ज्यांच्याकडे आता पाण्याची सुविधा आहे ते उन्हाळी घेत आहेत, पण ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही आहे शेतकरी बंधू काय करायचे की जो माळरान आहे त्या माळरानावरती असंच टाकून द्यायचे आणि ते तिथून उगवून यायचं आणि ते तीळ पूर्ण माळरान तिळाचे भरलेले असायचे. पण शेतकरी हल्ली थोडंसं ते याच्याकडनं कमी मागे आलेत की भात शेतीच लोकांना होत नाही असं परिस्थिती सध्या कोकणातली आहे. त्याच्यामुळं माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील की जे काही माळरान आपले असतात ना त्या माळरानावरती उन्हाळी किंवा तुमच्या पावसाळी हंगामात पावसाळी हंगामात सुद्धा तुम्ही ते मोकळे सोडू नका. त्याच्यावरती काहीतरी क्रॉप आपली जी गळीत धान्य पिकं आहेत अतिशय उत्तम येतात ती घेतली तरी तुम्हाला येऊ शकतं. म्हणून सांगितलं की तुमचं तीळ असेल किंवा कारळा असेल किंवा मोहरी असेल हे अतिशय मध्यम स्वरूपाचा जरी पोत असेल जमिनीचा तरी ते अतिशय उत्तम येतात. आणि ह्या पिकांना आहे का नाही महत्त्वाचं म्हणजे ही तीळ असेल किंवा जो कारळा आहे किंवा मोहरी आहे ह्याला किडीचा किंवा तुमच्या रोगाचा प्रादुर्भाव फार कमी आहे. त्यामुळं तुम्हाला आर्थिक म्हणजे त्याच्यावरती जास्त खर्च न करता तुम्हाला जास्त उत्पादन घेता येईल या पिकांमधून. आता तुम्ही कोकणचा विषय काढला तर कोकणामध्ये कोणत्या पद्धतीच्या गळीत धान्याची लागवड करणं जास्त फायदेशीर होणार आहे? आता सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात म्हटलं तर भुईमुग, शेतकरी भुईमुग हा मोठ्या प्रमाणात घेतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीळ, हा तीळ किंवा कारळा हे तिळाचं एक महत्त्वाचं आहे की तीळ हे पीक असं आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही नुसतं टाकून ठेवलं तरी ते उगवते आणि तुम्हाला ते उत्पन्न देऊन जाते. मोहरी एक खूप अतिशय उत्तम पीक आहे की जे तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाईल. बरोबर. की जे तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे करू शकतं. त्यामुळे मोहरी मी असं एक पीक म्हणेन की तुम्ही असं टाकून दिलं की जर माझ्याकडे एखादा माळरान आहे त्याच्यात मी टाकून दिलं आणि ते मोहरी असं उगवतं त्याला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याला ना रोग लागत ना कीड लागत ना काही येते. फक्त भुईमुग हे पीक असं आहे की त्याच्यावरती मात्र काही प्रमाणात तुमचा आपल्या हवामानाचा परिणाम होऊ शकतो, म्हणजे थोडीशी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
गळीत धान्य पिकांच्या लागवडीसाठी कोणत्या पद्धतीचं सुधारित तंत्रज्ञान आपल्याला फायदेशीर ठरणार आहे? हां, आता सुधारित तंत्रज्ञान म्हटलं ना तर मी शेतकरी बांधवांना असं सांगेन की आपल्या भागामध्ये पहिल्यांदा तुम्ही हे बघा की कुठली गळीत धान्य चांगली येतात. आपल्या हवामान असेल किंवा तुमची जमीन असेल त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे आपल्या विद्यापीठामार्फत किंवा जे आपल्या महाराष्ट्रातली विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामार्फत विविध जाती विकसित केलेल्या असतात आणि त्या विविध जाती ह्या प्रत्येक भागासाठी असतात. म्हणजे ही जात ह्या भागासाठी कोकण विभागासाठी, ही जात ही मराठवाडा याच्यासाठी आहे, मग पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. शेतकऱ्यांनी ना ज्या जाती आपल्या भागासाठी शिफारस केलेल्या आहेत ना त्याच जातीचा शक्यतो वापर करावा, कारण त्याची चाचणी घेतलेली असते. बरोबर. आणि त्या भागामध्ये ती पिकं किंवा ती जाती अतिशय उत्तम येत असतात, म्हणून त्या जातीची शिफारस त्या भागासाठी केलेली असते. पहिल्यांदा कुठलं गळीत धान्य घ्यायचं आहे ते ठरवायला लागेल. दुसरं म्हणजे कोणती जात आपल्या विभागासाठी आपल्या भागासाठी शिफारस केलेली आहे, जी रिकमेंड केलेली आहे ती बघितली पाहिजे. त्याच्यानंतर सुधारित तंत्रज्ञान म्हटलं ना तर तुमची सिंचन सुविधा. आता आपल्याकडे पाणी फारच कमी असतं, त्याच्यामुळे जर पाण्याचा वापर कमी करायचा आहे तर आपली ठिबक सिंचन आहे किंवा तुषार सिंचन आहे, याच्यामार्फत तुम्ही पाणी देऊ शकता. त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे तुमचं आता हल्लीचे शेतकरी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुधारित तंत्रज्ञान म्हणजे तुमचं ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती. बरोबर. ही सेंद्रिय शेतीकडे जर वळले शेतकरी की जेणेकरून तुमचा रासायनिक खताचा वापर होणार नाही किंवा रासायनिक तुमची काही कीटकनाशकं आहेत, बुरशीनाशकं आहेत न वापरता जैविक पद्धतीने किंवा तुमच्या सेंद्रिय पद्धतीने जर लागवड केलीत ना तर खूपच मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तर ही लागवड करत असताना ते जे बियाणं आहे त्याच्यावर बीज प्रक्रिया फार महत्त्वाची. तर ती का महत्त्वाची? आता बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय तर तुमचं जे बियाणं आहे ना ते बियाण्यामार्फत पण काही रोग आपले प्रसारित होत असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही जर लागवडी पूर्वी जर त्या बियाणाला काही आपलं थायरम असेल किंवा थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे जर चोळलं तर चोळल्यानंतर काय होईल आणि त्याची लागवड केली तर जी होणारा मर रोग असेल बरोबर किंवा तुमचा मूळ कुजव्या रोग असेल आणि हे रोग तुमचं म्हणजे मर रोग हा असा आहे की एखाद्याला लागण झाली की तो वाढतच जातो आणि पूर्ण शेतं तुमची जी काय आहेत ती त्याच्यामध्ये निघून जातात. त्याच्यामुळं जर तुम्ही बीज प्रक्रिया केली असेल तर तुम्हाला हा मर रोग अतिशय उत्तमरीत थांबवू शकता, मूळ कुजव्या असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला बीज प्रक्रिया करतोय त्यावेळेला जर काही बायो फर्टिलायझर्स असतात, जैविक खतं म्हणतो आपण त्याला. बरोबर. ती बायो फर्टिलायझर्स किंवा जैविक खतं रायझोबियम असेल किंवा ॲझोटोबॅक्टर असेल ही जर आपण चोळली त्या बियाण्यासाठी हे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याचा रोल महत्त्वाचा म्हणजे काय की जे हवेतील नत्र आहे हे नत्र स्थिरीकरण करून तुमच्या जमिनीचा पोत सुधारण्याचं काम हे बायो फर्टिलायझर्स करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर आपल्या पिकासाठी ज्या वेळेला तुम्ही ते पेरणी करताय त्यावेळेला जर तुम्ही ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम सारखी जर कल्चर्स वापरलीत किंवा त्याला तुम्ही ट्रीट करून वापरल्यात तर त्याच्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये फरक दिसेल. बरोबर. म्हणून शेतकरी बांधवांना मी अशी विनंती करेन की त्यांनी आपलं बियाणं आधी सुरक्षित करणं गरजेचं आहे की त्याला बीज प्रक्रिया करणे जेणेकरून आपल्या बियाणामार्फत होणारे रोग जे आहेत प्रसारित होणारे रोग आपण थांबवू शकतो. बरोबर. म्हणजे असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण जे पेरणी करण्याचं बियाणं आहे ते अतिशय कणखर होणार आहे आणि त्याच्यामुळं जे पीक किंवा जे रोपटं होणार आहे ते स्ट्रॉंग होणार आहे. बरोबर. उत्तमरित्या त्याची वाढ होणार आहे. हां, बरोबर. आता याच्यासाठीच एक विशेष लागवड तंत्र आहे तर त्याच्याविषयी काय सांगा? लागवड तंत्र म्हटलं तर पहिल्यांदा म्हणजे आता ते पीक निहाय किंवा तुमच्या जमिनीनिहाय वेगळं राहतं. आता पहिल्यांदा पेरणीपूर्वीची तयारी म्हणजे तुमची नांगरणी असेल, त्याचं ढेकळ फोडणं असेल किंवा जर तुमचं भुईमुग असेल तर भुईमुगासाठी तुम्हाला गादी वाफे तयार करायला लागतात. म्हणजे जेणेकरून गादी वाफे म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपला भुईमुग हा आपल्या जमिनीखाली येणारे पीक आहे. शेंगा त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं जमीन भुसभुशीत जेवढी वाळू मिश्रित जमीन असेल तेवढं तुमचं उत्पादन त्या भुईमुग पिकामध्ये वाढतं. त्याच्यामुळं तुम्हाला ही पहिली तयारी करावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचं बियाणं किती लागणार आहे हे माहीत पाहिजे की माझं सूर्यफूल मला लागवड करायची आहे किंवा मला भुईमुग लागवड करायची आहे. म्हणजे प्रति हेक्टरी मला बियाणं किती लागणार आहे. आता भुईमुगचं एक्झाम्पल घेतलं उदाहरणार्थ घेतलं तर 120 ते 125 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं त्याचं. बरोबर. किंवा तुमचं आता छोटं म्हणजे आपलं तीळ असेल किंवा तुमचा कारळा असेल, मोहरी असेल त्याचं जास्त नाही, आपलं 2.5 ते 3 किलो बियाणं प्रति हेक्टरी त्याचं लागू शकतं कारण त्याची खूपच छोटी साईज असल्याकारणाने साईजला लहान असल्यामुळे तुम्हाला ते तेवढ्या प्रमाणात बसवतं. आता लागवड तंत्रज्ञान म्हटलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ना अंतर
म्हणजे 2 ओळीतलं अंतर आलं किंवा 2 रोपामधलं अंतर हे तुम्हाला व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. तुम्हाला ते हे केलं पाहिजे की जेणेकरून त्याची वाढ व्यवस्थित होईल आणि तुम्हाला उत्पादनात भरपूर फरक पडू शकतो. आता बघायला गेलं तर आपण जेव्हा लागवड तंत्रज्ञान करतो किंवा अंतराचं म्हटलं, जर पीक मोठे, आता साधा एक गोष्ट शेतकऱ्यांसाठी आहे की ज्याचं पीक जोमाने असं वाढत असेल, बरोबर, ज्याला जागा भरपूर लागत असेल, त्याला 2 ओळीतलं अंतर आपण जास्त ठेवावं. पण ज्याचं जे पीक आपलं सरळ जात आहे, समजा आपलं उदाहरणार्थ म्हटलं तर आपला भुईमुग आहे. बरोबर. आता ह्या भुईमुगामध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्याच्या वाढीनुसार. आता एक उदाहरण सांगतो मी फक्त की जेणेकरून काही पिकं जी आहेत, म्हणजे जे भुईमुग आहे, हा भुईमुग असा सरळ वाढतो फक्त, काही हा थोडासा पसरला जातो, काही हा भरपूर पसरला जातो. म्हणजे त्याचा प्रकार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे त्याला म्हणतात उपटी जात म्हणतात, जे अशी वरती जाते, किंवा दुसरं निमपसरी किंवा आणि पसरी. आता तुमची जात ही कोणत्या प्रकारात आहे हे तुम्हाला शेतकरी बंधूंना माहीत पाहिजे की माझी उपटी जातमध्ये आहे, निमपसरीमध्ये आहे की पसरीमध्ये आहे. त्यानुसार तुम्हाला तुमचं त्याचं 2 ओळीतलं अंतर, 2 रोपातलं अंतर हे ठेवावं लागतं. आता तुम्हाला जर 30 म्हणजे आपण जर उपटी जात असेल तर 30/15, 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर, 2 रोपातलं अंतर 15 सेंटीमीटर भरपूर होतं. पण जर निमपसरी असेल किंवा पसरी असेल तर तुम्हाला अंतर थोडंसं जास्त ठेवावं लागतं. 25 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर, 30 सेंटीमीटर तुमच्या 2 किंवा 15 सेंटीमीटर 2 रोपातलं अंतर. थोडंसं तुमचा अभ्यास पाहिजे की माझं हे पीक कसं वाढतं, त्याप्रमाणे त्याला त्या वाढीसाठी जागा देणं हे आपलं काम आहे शेतकरी बंधूंचं. त्याच्यामुळं तुम्हाला हवे तेवढं अंतर ठेवून त्याची लागवड करणं गरजेचं आहे. आता हे तीळ आहे किंवा कारळा आहे, ह्याला हे जी पिकं आहेत, आता तुम्हाला मी सांगितलं हे बियाणंच खूप छोटं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 2 ओळीमध्ये अंतर तुम्हाला ठेवू शकता. म्हणजे जर 60चं अंतर 2 ओळीतलं किंवा 25 सेंटीमीटरचं अंतर ठेवलात तर अतिशय उत्तम. पण मोहरी हे पीक किंवा तीळ हा एक तर खूपच छोटासे दाणे आहेत. त्यामुळे आम्ही रिकमेंड करतो आहे, आम्ही शिफारस करतो आहे की शेतकरी बांधवांनी मोहरी किंवा तीळ हे पीक 45 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर, 10 सेंटीमीटर एका रोपात 2 रोपातलं अंतर असावं, हे आम्ही शिफारस करतो आहे. पण तेवढं शक्य होत नाही आहे, मलाही कळतं आहे, कारण ते खूप छोटं छोटं बियाणं असल्यामुळं तुम्हाला 10-10 सेंटीमीटरवर ते पडत नाही आहे. म्हणून आम्ही एक काय सांगतो की आम्ही सांगतो की जी छोटी बियाणं आहेत, अतिशय आकाराने लहान आहेत, त्या बियाणांसाठी आपण एकाच एक प्रमाणात, म्हणजे 1 किलो जर तुमचं बियाणं असेल, मोहरी असेल किंवा तीळ असेल, तर 1 किलो वाळू घ्यायची. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्ही जेव्हा पेरताना वाळू मिश्रित एकाच एक प्रमाणात मिश्रित केल्यानंतर तुमच्या 2 रोपातलं अंतर बऱ्यापैकी मेंटेन राहतं. आता त्याच्यानंतरची गोष्ट वेगळी राहते की आपल्या ज्यावेळेला आपण जास्त आलेलं असेल जर्मिनेशन किंवा त्याची उगवण क्षमता चांगली असेल तर त्याच्यात मग नंतर एक पार्ट राहतो तो म्हणजे विरळणी करणे. अतिशय घट्ट आलेले आहेत पिकं, रोपातलं अंतर मेंटेन नाही आहे, तर विरळणी करून तुम्ही ते मेंटेन करू शकतो. पण अंतर हा एक तुमच्या उत्पादन वाढीवरती परिणाम करणारा घटक आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्याचीही काळजी घेतली की आपल्या 2 रोपातलं अंतर किती पाहिजे, 2 ओळीतलं अंतर किती पाहिजे. त्याच्यामुळं तुमच्या नक्कीच उत्पादन क्षमतेवर ती वाढ होणार आहे त्याची. आमची माती आमची माणसं. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं. आता पाणी व्यवस्थापन म्हटलं ना तर खरीप हंगामामध्ये तर काय प्रश्नच येत नाही, उन्हाळी पावसाळी हंगामामध्ये. पण जिथे आपल्याकडे सिंचनाची सुविधा आहे, रब्बी हंगाम असेल किंवा तुमचा उन्हाळी हंगाम असेल, आता ते पीकनिहाय प्रत्येकाचं आता कालावधी किती आहे, त्या पिकाचा कालावधी किती आहे. आता सूर्यफूल म्हटलं तर त्याला 8 ते 10 पाण्याच्या द्याव्या लागतात, जवळजवळ 10 ते 12 दिवसाच्या कालावधीनंतर. म्हणजे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने तुम्हाला 8 ते 10 पाळ्या द्याव्या लागतात. किंवा आता मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं सूर्यफूल असेल, भुईमुग लावला असेल, त्यालाही 9 ते 10 पाळ्या तुम्हाला 10 ते 12 दिवसाच्या अंतराने द्यावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमची जमिनीची क्षमता काय आहे पाणी साठवून ठेवण्याची, याच्यावरती तुमचं पाण्याचं नियोजन असतं. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपला तीळ किंवा मोहरी, ह्या पिकांना काही जास्त पाणी लागत नाही, किंवा मोहरी असं पीक आहे त्याला कमी पाण्यात अतिशय उत्तम उत्पादन देणारं पीक आहे. त्याच्यामुळे 3 ते 4-5 पाळ्यामध्ये हे पीक अतिशय उत्तम येतं. मग मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान असेल, तुमचा तुषार सिंचन असेल किंवा ठिबक असेल, तर त्या कमी पाण्यामध्ये तुम्ही अतिशय उत्तम पीक घेऊ शकता याच्यामध्ये. सर, आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन शेतकरी बंधूंनी कशा पद्धतीनं केलं पाहिजे. जी काही पिकाची वाढ खुंटवण्याचं काम किंवा उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतो तो फक्त ह्या तणामुळे होत असतो. तण हा एक मोठा घटक आहे की जे तुमचं उत्पादन कमी करण्याला कारणीभूत असतो.
त्यासाठी तुमच्याकडे विडीसाइड्स असतात की जी विडीसाइड सिलेक्टिव्ह विडीसाइड्स असतात ती तुम्ही वापरू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही दिवसाच्या अंतराने त्याच्यात बेंडणी आपण शब्द वापरतो, म्हणजे माणसांच्या साहाय्याने तुम्ही बेंडणी काढून त्यांचं तुमचा पूर्ण प्लॉट क्लीन करू शकता. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये आता मागाशी सांगितलं की तुमचं पेरणीनंतर त्याची विरळणी म्हणजे तुमचं त्या रोपातलं अंतर, ते जर रोप जर चोंबाने वाढायचं असेल तर त्याला तुम्हाला 2 रोपातलं अंतर 2 ओळीतलं अंतर हे व्यवस्थित ठेवावं लागतं. बरोबर. त्याची त्याची जोमाने वाढ होण्यासाठी त्याला आजूबाजूला जागा लागते. त्यासाठी तुम्हाला विरळणी हा एक आंतरमशागतीचा एक येतो की जेणेकरून जे आपलं घट्ट बियाणं जी रोपं आलेली आहेत त्याचं विरळणी करून ती तुम्ही हे करू शकता. आता आपली रोपं जर आलेली आहेत खूपच आणि ती आपल्याला 10 सेंटीमीटर, मी सांगतोय की आमची विद्यापीठ सांगते की 10 सेंटीमीटर कमीत कमी 2 रोपातलं अंतर पाहिजे. आता त्या 10 सेंटीमीटरमध्येच जर 10-12 रोपं आलेली असतील कमीत, कारण ते बियाणं खूप लहान असतं तिळाचं वगैरे, त्यामुळे ते टाकताना शेतकरी बांधवांकडनं ते जास्त जाऊ शकतं. म्हणून जर ती जास्तीची रोपं जी आहेत ना, ती जास्तीची रोपं मधली आपण काढतो आणि जेवढं अंतर ठेवता येईल जेवढं शक्यतो ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी सांगितलं की तुम्ही जर वाळू आणि मोठ्या जर बियाण्याचा आकार असेल, तुमचं सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, तुमचा भुईमुग असेल, हे तुम्हाला तुम्ही जसं रिकमेंड केलेलं शिफारस केलेलं आहे ते शिफारसप्रमाणे तुम्हाला टाकता येतं. 30x15 25x15 अशा अंतरावर तुम्हाला ते टाकता येतं. पण हे छोट्या बियाणांसाठी तेवढं शक्य होत नाही आहे. म्हणून वाळू मिश्रित टाकलं तर त्याला विरळणी करण्याची गरज लागली. टाकतानाच जर आपण व्यवस्थित अंतरावरती टाकत गेलो तर विरळणी करण्याची पण गरज लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पीक आहे, आता तुम्ही आंतरमशागतीच्या बाबतीत विचारल्यानंतर भुईमुगाला जेवढी जागा मिळेल तेवढं त्याचे उत्पादन वाढतं. आर्या म्हणतो आम्ही त्याला. त्या आर्या असं जमिनीत टाकत जातात, जिथं आरी पडेल तिथं त्याचे उत्पादन शेंग धरत जाते. त्याच्यामुळे त्याला भर घातली जाते. ज्यावेळेला पावसात जर किंवा उन्हाळी हंगामात जर असेल तर तुम्ही त्या पिकाला जेवढी भर घालाल ना त्याच्यामध्ये भर घातल्यानंतर तुमचा उत्पादनात भरपूर वाढ होते, कारण त्याला जागा मिळते, भुसभुशीतपणा मिळतो. किंवा आमच्याकडे एक टेक्निक आहे की ड्रम असतो ना आपला तो ड्रम त्याच्यावरती फिरवला जातो की जेणेकरून त्याच्या आऱ्या त्या जमिनीत घुसतील आणि त्याच्यात उत्पादनात वाढ होते. म्हणून ही जी काय आंतरमशागतीची आहेत ना, ही छोटी छोटी जरी असली ना तरी तुम्हाला तुमच्या उत्पादनात वाढ करून देणारी आहेत. म्हणून शेतकरी बांधवांनी जे काय आंतरमशागत आहेत त्या वेळोवेळी केल्याच पाहिजेत. आता काढणी किती दिवसांनी करायची? आता पीक निहाय काढणी म्हटल्यानंतर तुम्हाला आता त्याचे आपण मॅच्युरिटी इंडायसेस म्हणतो आम्ही त्याचे, की पीक काढणीसाठी आलेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं. की आता सूर्यफूल आहे, समजा सूर्यफूल आहे, सूर्यफुलाची जर पानं पिवळी पडायला लागलेली आहेत तर म्हणायचं की हे पीक तयार व्हायला आलेलं आहे. किंवा तुमचं भुईमुग आहे, भुईमुगाची वाढ खुंटते, थांबते आणि तिथे ते वाढी खुंटली आणि पानं जर पिवळी वगैरे पडायला लागली तर खालच्या आपलं जे काय शेंगा आहेत ह्या शेंगा तयार व्हायला लागलेल्या आहेत हे समजतं. किंवा तुमचा तीळ असेल किंवा कारळा असेल, मोहरी असेल, ह्यांची जी शेंगा असतात ना, ह्या शेंगा पिवळसर काळसर पडायला लागतात. म्हणजे जोपर्यंत तुमच्या त्या आता तिळाची वगैरे येत नाही ना, शेंगा आधी पहिला हिरवा कलर असतो, जेव्हा ते तयार व्हायला जातं ते पूर्ण असं काळं होत जातं. म्हणजे आपल्याला हे जे काही इंडिकेटर्स आहेत ना याच्या सहाय्याने आपण म्हणू शकतो की हे पीक आता काढणीस आलेलं आहे. म्हणजे आपण आता हे काढू शकतो. पण आता मी एक सांगतो की जर तुम्हाला बियाणं म्हणून ठेवायचं आहे, आता ही जी पिकं आपल्याला यावर्षी घेतलं आणि तेच पुढच्या वर्षी मला याच्यातलंच थोड्या प्रमाणात बियाणं म्हणून ठेवायचं आहे, तर ना मी शेतकरी बांधवांना अशी विनंती करेन, आता कुठल्याही तृणधान्य असू दे, कडधान्य पिकं असू दे किंवा तुमची गळत धान्य पिकं असू दे, मला माझं बियाणं पुढच्या वर्षी मला माझंच बियाणं वापरायचं आहे. तर त्या अशा याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तयार होईपर्यंत थांबून राहायचं, जेणेकरून ते जे बियाणं आहे ना पूर्ण पक्व झालं पाहिजे, तरच तुम्हाला ते पुढच्या वेळेला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतं. म्हणजे म्हणूनच शेतकरी बांधवांनी आपली जी काही काढणी आहे ती वेळेत करणं गरजेचं आहे, जेणेकरून काही वेळेला काय होतं, आपण उन्हाळी काही पिकं घेतलेली असतात, भरपूर उष्णता असते आणि जर पीक तयार झाले पण आपण काढणी वेळेत नाही केली तर ते ज्या शेंगा असतात तडकण्याची शक्यता असते. आणि तडकल्या की त्यातलं जे तुमचं बी आहे, म्हणजे ते तीळ असेल किंवा आणखीन कुठलं असेल, मोहरी असेल, तडकली की ती परत खाली जमिनीवर पडून तुमचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे तुमची काढणी हा एक मोठा भाग आहे की तो वेळेत काढणी झाली तर तुमच्या नक्कीच उत्पादनात फरक पडणार आहे. खरं तर ही गळीताची धान्य लागवड
हे शेतकऱ्यांपुढचं खूप मोठं आव्हान आहे. या अनुषंगानं तुम्ही जाता जाता आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना कोणता संदेश द्याल? कोकणातलं हवामान म्हटलं तर उष्ण आणि दमट आहे. शेतकऱ्यांना जर तुमचं दमट हवामान असेल तर तुमचं त्या उत्पादनामध्ये म्हणजे आपल्या कीड रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पाणी आहे, आता आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो आहे कोकणामध्ये, त्याची जर शेततळी वगैरे केली, शेततळी करून त्याचा पाणीसाठा केला, पाणीसाठा करून तो आपण उन्हाळी पिकासाठी वापरू शकतो. आणि मी तर सांगेन गटशेतीकडे वळावं शेतकऱ्यांकडे. गटशेती म्हणजे काय, काही एक समूह शेती म्हणतो आम्ही त्याला. समूहाने एकच पीक, आता गळीत धान्य आम्ही भुईमुग ठरवलं तर 1, 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर क्षेत्रावरती सगळे शेतकरी एकत्र येऊन समूह शेतीकडे वळणं गरजेचं आहे. पहिलं गोष्ट म्हणजे तुमचं उत्पादन झालं तर तुमचा एखादा प्रक्रिया उद्योग तिथं उभा राहायला पाहिजे. म्हणजे मी मोठ्या प्रमाणात जर सूर्यफूल घेतलं आहे, मी भुईमुग घेतला आहे किंवा आणखीन कुठलं तिळाचं पीक घेतलेलं आहे आणि जर मोठ्या क्षेत्रावरती असेल तर तुमचा प्रक्रिया उद्योग तिथं उभा राहू शकतो. म्हणून प्रक्रिया उद्योग पहिल्यांदा आहे. आणि दुसरी गोष्ट आत्ताच मी म्हणाल तर शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. जेवढं सेंद्रिय शेतीकडे वळाल तेवढा तुमचा बाजारभाव तुमच्या त्या याला मोठ्या प्रमाणात लोक आता हल्ली तयार आहेत. शक्य असेल तर शेतकरी बांधवांनी आपली जमीन कशी निरोगी राहील त्यासाठी आपल्या सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. तरच आपण गळीत धान्य किंवा आणखीन कोणतीही पिकं अतिशय उत्तमरित्या घेऊ शकतो. सर, आपण या ठिकाणी आलात आणि उन्हाळी हंगामामध्ये या गळीत धान्याची लागवड कशा पद्धतीनं करायची या विषयावर एवढं बहुमोल असं मार्गदर्शन केलं. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी आहे सर. धन्यवाद सर. धन्यवाद. मी आपला खूप खूप आभारी आहे मला इथं संधी दिल्याबद्दल.